बसत होते. आता काय झालं, आपल्या जुन्नर शहरामध्ये भाजीवाल्यांची संख्या आहे 131 आणि आपण जर मंडईमध्ये ते 60 लोकांना जर शिफ्ट केलं आणि रिमेनिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिस्थितीचे जागा आपण आयडेंटिफाय केले, तिथं जर त्यांना बसवलं तर फुटपाथवर भाजीवाला तिथे राहणार. त्या अनुषंगाने आपण भाजी विक्रेत्यांना पण नोटिसा दिलेल्या आहेत की डिवाईड करून. बघा भाजीवाला विक्रेते काय करतात, मंडईमध्ये बसायला नकार देतात. जेवढे मॅक्झिमम बसवता येईल आपण तेवढे बसवतो. मधल्या काळात त्यांची मिटिंग पण घेतली, परंतु यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. आणि कोरोना काळात तर काय झालं की भाजी विक्रेत्यांची संख्या मॅक्झिमम झाली. पहिले जे डिस्ट्रीब्युटर बसायचे ते नंतर मग आधी ग्रीन झोनमध्ये बसायचे, देन आता कोर्टच्या फुटपाथवर बसतात. असं विषय. आमची एकच मागणी का आम्हाला ग्रीन झोनची जागा अवेलेबल आहे, पण ते तात्पुरते ग्रीन झोनची जागा ॲक्च्युली मार्केट कमिटीची आहे, डेव्हलपिंग अथॉरिटीची आहे. तुम्ही आणि सचिव साहेब, मी सचिव साहेबांशी मागे चर्चा केलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कळवतो, परंतु ते तिथून रिमूव्ह केल्यामुळे तिथं नंतर जागा तुम्हाला अवेलेबल होणार नाही. ते प्रिमायसिसमध्ये ते म्हणतात आमच्या प्रिमायसिसमध्ये नको. सर आम्हाला पार्किंगसाठी सर आमच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, तो एकदा तुम्हाला पण माहिती आहे. हे भाजीवाले समोर बसतात. 1 मिनटं बोलू देता का? 1 मिनटं बोलू द्या ना. आता एवढं वेळ तुमचं पण ऐकलं, जर आमचं पण ऐकलं. नाही बोलतो ना, आवाज मोठा आहे, आवाज मोठा आहे. आमची माफक अपेक्षा एवढीच. तुम्ही 300 रुपये शौचालयाची स्वतंत्र आकारणी करता. वृक्ष खर्चाचा 90 आहे, तर तुम्ही याला 350 लावा. शैक्षणिक खर्चाचा 45 रुपये होता, त्याचा 450-600 रुपये केला. त्याच्यामुळे ह्या अडचणी उभ्या राहिल्या. या सगळ्या मी अगदी बेसिक नागरिक होतो. म्हणजे तुम्ही आता सांगितलं शौचालयाचे तुम्ही 300 रुपये आकारणी करता. नगरपालिकेकडे स्वतःचा STP प्लॅनही नाही. तिथे तुम्ही शौचालयाची जी आकारणी करता, बेसिकली टॅक्सची आकारणी आहे, त्याची युटिलायझेशन साधा सरळ या पद्धतीने आपण एवढ्या अमेरिकेस देतो. ही जी इतकी मोठी वाढ जी झालेली आहे ती तुम्ही कार्पेट एरियावर केलेली आहे. मग तो माणूस घरामध्ये यायला पाहिजे की नाही, तो बाहेरून कार्पेट एरिया जर तुम्ही कार्पेट एरियावर नागरिकांची तक्रार तुमच्यापर्यंत जर माणूस पोचलाच नाही, तो घरात आलाच नाही, तर यांनी कार्पेट एरियावर कशी काय नोंदणी केली, कशी काय आकारणी केली, कसं काय कार्पेट नाही. बऱ्याच नागरिकांची तक्रार आहे की आतमध्ये न येता त्यांनी मोजमाप केले. त्याच्याही रिगार्डिंग आपण पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यांच्या त्या खुलासामध्ये पण असं म्हणणं आहे की आम्ही पूर्णतः केली. मग कंपनी खरी नागरिक होते असं कसं तुम्ही व्हेरीफाय केलं का? व्हेरीफाय केलं कंपनी तुम्हाला एक कंपनीने समजा 10 घरं तुम्ही सॅम्पल निवडा, या 10 घरांची कंपनीने 100 घरं निवडा, सॅम्पल साईज मोठा निवडा, तर एकूण 9,000 मिळकत धारकांचा प्रश्न असेल तर किमान त्याच्यामध्ये तुम्ही 90 घरं निवडली पाहिजे. या 90 घरांची कंपनीने दिलेली तुम्हाला मोजमाप ही ॲक्च्युअली दिलेली मोजमाप हे व्हेरिफिकेशन आपण हे व्हेरिफिकेशन करतो. आता नगरपालिकेचा एक माणूस आणि त्या एजन्सीचा एक माणूस, हे ज्या हरकती आल्या या अनुषंगाने आणि त्यांच्या हरकती प्राप्त नाही आहेत त्यांच्याही संदर्भात रँडमायझेशन करून आपण मोजमाप व्हेरीफाय करतो. डिस्पॅरिटीज असेल जर आम्हाला मोजणीच मान्य नाही, संबंधित देशाला या संदर्भामध्ये ही जर गोष्ट समोर आली तर संबंधित एजन्सीला कोणतंही त्यांचं जे रक्कम आहे ती माघार करण्याचा काही संबंध नगरपालिका जाऊनच नाही. 62 लाख रुपये होते, त्यातले 32 लाख दिले. त्यामध्ये यामध्ये काही भेट झालं होतं, टेंडर झालं होतं, भेट झालं होतं. एलवन 62 लाख आहे. मी येण्याच्या अगोदर झाली मार्च 23 मध्ये
मार्च 23 मध्ये त्याला वर्क ऑर्डर दिली आहे. ऐका याच्यामध्ये काय माहिती का 24-28 अंतर्गत आपण जुन्नर शहरातील 8,607 प्रॉपर्टी धारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या अनुषंगाने हरकती घेण्याकरता आपण 11 जुलै ही फायनल डेट दिली होती. त्या अनुषंगाने आजपर्यंत जुन्नर शहरातून 1089 हरकती प्राप्त आहेत. त्याच्यामध्ये करवाढ मान्य नाही आहे अशी हरकती 972 आहेत. किरकोळ अर्ज 9 आहेत. फेर तपासणी तसेच फेर मोजणी आक्षेप 101 आहेत आणि फेरफार अर्ज 7 आहेत. त्या अनुषंगाने 11 जुलैपर्यंत आजचा अपडेट नाही आहे. आजचे जे आकडेवारी असेल ते आपण कर निर्धारण व मूल्य निर्धारण कर अधिकारी यांच्याकडं पुढील सुनावणीसाठी आपण ते पाठवणार आहोत. ते एक डेट देतील आणि त्या ज्यांनी हरकती घेतल्या त्यांची 1-to-1 सुनावणी होईल. त्याच्यामध्ये मोजमापमध्ये फॉल्ट असेल किंवा मोजमाप अजून दुसऱ्या कुठल्या कोणत्या कर वाढ अधिकारामध्ये तुम्ही मोजमापामध्ये जो काय असेल यामध्ये 2 गोष्टी की अनेक ठिकाणाहून मागणी येते की करवाढ रद्द झाली करेक्टली तर याच्यामधली एक प्रोव्हिजन अशी मला सांगण्यात आली त्या विभागाच्या काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी की यामध्ये क्रेडिट रेटनर रिवाईज होणार. मग कधी रिवाईज होणार? क्रेडिट रेटनर जो रिवाईज होणार आहे तो साधारणतः या पुढच्या काळामध्ये 25% क्रेडिट रेटनरमध्ये वाढ. आता जर करवाढ ही सगळ्यांनी नाही म्हणून सांगितली तर करवाढ कधी ना कधी होणार. ही होत असताना नवीन क्रेडिट रेटनरनुसार ती करवाढ होऊ शकते. त्यापेक्षा आत्ता तुमच्या अधिकारामध्ये किती आपल्याला यामध्ये कपात करता येऊ शकते हे करून आता करवाढ जी आहे ती जेवढी मिनिमलिस्टिक आहे त्याला संमती द्यावी असं काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. जेणेकरून क्रेडिट रेटनर काढल्यानंतर जो आणखी अडचणीचा भाग आहे तो होणार. तर यामध्ये वास्तविकता काय यामध्ये तुमच्या अधिकारामध्ये काय काय फॅसिलिटीज काय काय सवलती देऊ शकतो. विषय असा आहे की क्रेडिट रेटनरचा जर विषय असला तर ही नगरपालिकेची जी करारणी दर 4 वर्षांनी ही करारणी होत असते. दर 4 वर्षांनी आपल्याकडं चतुर्थ वार्षिक करारणी आपल्याकडे ते वाढते. परंतु या वर्षीची जी कर आकारण्याची यांनी जी एजन्सी नेमलीच आहे त्याला 65 लाख रुपये नगरपालिकेने दिले असं कळतंय. त्या लोकांनीच आहे परंतु त्या लोकांनी कोणाच्याही घरात जाऊन कोणाची फ्लॅट कोणाची घरं ही लोक जागेवर बसून साहेब त्यांनी केले. त्याच्यामुळं आज आपण जे म्हणतो दरवर्षी ही चतुर्थ वार्षिक कर आकारणी आम्ही गेली अनेक वर्षे पाहतो. गेली अनेक वर्ष 4 वर्षानंतर 5 ते 10 ते 15% करवाढ होतात आणि नागरिक ती मान्य करतात. परंतु आता साहेब 200 ते 300% वाढ काही काही लोकांना या बाबतीत आम्ही समजलं महाराष्ट्रामधून ही परिस्थिती असताना याच्या रिगार्डिंग नागरिकांनी महाराष्ट्रातून जवळपास 16 नगरपालिकांना आपल्याशी सांगायला या करवाढीला स्थगिती दिली. तर त्यामुळं आपणही एजन्सीच्या संदर्भात आक्षेप आहे यात काय जे नागरिकांच्या ज्या हरकती आल्या स्टार्टिंगला एक 306 हरकती आल्या त्याच्या अनुषंगाने नगरपालिकेने संबंधित एजन्सीला पत्र लिहिलं की मोजमाप संबंधी आपल्या बाबतीत कामामध्ये डिफेक्टिव्हनेस आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण खुलासा करा. तर त्यांनी खुलासामध्ये असं सांगितलं की आम्ही जे मेजरमेंट केलेलं आहे ते प्रॉपर आहे आणि हरकत मान्य नाही आहे असे जे 972 अर्ज आहे त्याच्यामध्ये आपण जी नोटीस दिली होती त्याच्यामध्ये मोजमापाबद्दलची हरकती आहे किंवा माझं खाली फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी जी शिवनेरी किल्ल्याला संरक्षण भिंत टाकली गेलेली आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटने टाकली म्हणजे फॉरेस्टच्या हद्दीमध्ये टाकली. सगळ्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याच्या 4ही बाजूने लोकांनी 2-2 गुंठे 4-4 गुंठे रिटायरमेंटचं हे शहर असं म्हटलं जातं. माणूस इथंच येतो नोकरीला इथं रिटायर होतो 1-2 गुंठे जागा घेतो आणि तिथं थोडं घर बांधून राहतो. परंतु त्या ठिकाणी फॉरेस्टनी जी वाल बांधलेली आहे त्या फॉरेस्टच्या वालपासून आर्कॉलॉजी डिपार्टमेंटने 100 मीटर प्रोहिबिटेड केलं. 100 ते 200 मीटरमध्ये 18 फूट हाईटचं हाऊस दिलं आणि 200 मीटर ते 300 मीटरमध्ये त्याच्यापेक्षा अजून 35 फुटापर्यंत हाऊस बांधू शकतो. हे होत असताना 97 साली जो GR आला ह्या GR प्रमाणे त्या ठिकाणी हे जी नियमावली दिलेली आहे ही नियमावली ऑर्कॉलॉजीची आहे. मग ऑर्कॉलॉजी डिपार्टमेंट कुठं आहे तो मधला साईड म्हणजे फॉरेस्टच्या वर. ऑर्कॉलॉजीचा नियम माझ्या माहितीप्रमाणे काय आहे
का खाली जे हाऊस बांधलं जाणार त्याची हाईट त्यांच्या मोमेंट जे उभारत आहेत त्याच्या वर जाऊ नये, त्या झाकल्यात जाऊ नये, हा नियम आहे. आणि मग या ठिकाणी फॉरेस्टच्या वालपासून यांनी जे डिस्टन्स दिलं आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे अर्कोलॉजीला अधिकार तो असला पाहिजे त्यांच्या गुफापासून 300 मीटर. मग आजपर्यंत हे सांगण्यात नाही आलं का तो जो डिस्टन्स आहे बाय एअर आहे का बाय ग्राउंड. जर बाय ग्राउंड डिस्टन्स दिलं तर 300 मीटर जी आपण ती वाळ जी आपण बांधली आहे ती वाळ सुद्धा 300 मीटरमध्ये येत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. ठेकेदारांना देण्यात आलेला त्यांना 700 रुपये ग्रास आपण म्हटलं ते बरोबर आहे, त्या पद्धतीनं देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी संपर्क केला माझ्या कार्यालयाकडे याच्यापूर्वी वर्षभरात बरेच जण आले की आम्हाला मिळाले, त्यांना आम्ही संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन शोभा देऊन त्यांना वाळू मिळाले त्या असं जर संपर्क केला तर जी गव्हर्नमेंटचं अपेक्षित परिणाम आहे की लोकांना स्वस्तात वाळू मिळावी तसं मिळत नसेल तर ते ज्यांनी कॉन्टॅक्ट केला तक्रारीला आमच्याकडे मी आहे किंवा माझे नायक किंवा अगदी सरकारकडे जरी तक्रार केली तरी आम्ही त्याची दखल घेतली आहे. याबरोबरच रात्री वाहतूक चालल्याची पण आम्हाला तक्रार आली की त्याच्यावर सुद्धा 2-3दा आम्ही स्पॉट पाठवलं होतं. त्याच्यानंतर कदाचित पुन्हा 2-3दा आढळलं नाही, पुन्हा आपण म्हणतो तसं कदाचित वाहत असतील ज्या त्यावेळी निदर्शनास यामध्ये त्या संदर्भात काय त्याचा एक आव्हान त्या संदर्भामध्ये आज 3 दिवसाचा जो हे आहे सर तातडीने अधिकार आहे का? नाही, काही त्याच्यात यांत्रिकांना परवानगी दिली बोटी आणि कुठल्याला परवानगी आहे. सर पाणीच नाहीये तो बोटचा संबंध नाही. आणि पाणी नसलेल्या ठिकाणी फ्री ड्रायव्हिंगची परवानगी तर पर्यंत नियमावली परवानगी मिळत नव्हती. तिथे पाणी नाही ठिकाणी परवानगी दिलेली आहे कार्यालयामार्फत. त्याची 3 फुटाच्या लेअरचा वारचा जो विषय याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत आता मागच्या आठवड्यात तपासणी झाली येऊन गेले त्याचे पण रिपोर्ट आम्हाला हाती येते असं आणि आढळली. अभियान म्हणून गावोगाव फिरत असताना तिथल्या ग्रामस्थांनी आम्हाला ते प्रश्न विचारले. आम्हालाच त्याच्यातलं नॉलेज होतं त्याला आम्हाला आहे महसूलची निगडीत आहे सर्वसामान्य निगडीत आहे. तर 1-1.5 वर्षापूर्वी वाळूच्या निघावा GR निघाला शासन. माझ्या माहितीनुसार त्या GRमध्ये जी माहिती होती महसूलकडनं त्या वाळूचं वाहतुकीचं टेंडर काढलं जाईल, शासकीय जागेमध्ये त्याचा डेपो होईल आणि त्या डेपोवरती तलाठी सर्कल नाका लावतील आणि तिथून ऑनलाईन अर्ज करायचा ज्याला वाळू पाहिजे त्याने ऑनलाईन अर्ज करायचा 600 रुपये ग्रासप्रमाणे त्याला तिथून वाळू दिली जाईल. त्यांनी त्याची गाडी आणायची आणि तिथून वाळू भरायची डेपोवर. RTO नियमाप्रमाणे 2.5 ब्रास फक्त वाळू त्याच्यामध्ये भरली जाईल. त्यात माय पर नॉलेज 2.5 ब्रास बरोबर आहे आणि त्या पद्धतीने त्याची विक्री होईल. सर जुन्नर तालुक्यामध्ये बेलसर निरगुडे या नदीचा निलाव टेंडर आपण काढला. माहितीप्रमाणे माझ्या 1 ऑगस्टला आपण त्यांना तो ताबा दिला. हे होत असताना काही 10-15 वर्ष मी स्वतः वाळू ठेकेदार होतो त्यामुळे त्याचे काही नियम मला माहिती आहे. 3 फुटाखाली नदीमध्ये वाळू काढता येत नाही असा तो नियम होता. आज तो आहे का नाही मला माहिती नाही, मला 10 वर्ष झाले. परंतु हे सर्व नियमावली शासनाचा GR निघालेला असताना ज्या परिसरामध्ये त्या वाळूचं टेंडर घेतलं गेलेलं आहे त्या परिसरातल्या आजूबाजूच्या 5-6 गावांमध्ये ज्या लोकांना घरासाठी घरकुलसाठी छोट्या बांधकामासाठी जर वाळू लागली तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी स्टॉक नाही असं त्यांना उत्तर दिलं. प्रत्यक्षात त्या ठिकाणी जर प्रॅक्टिकली पाहिलं जाऊन
तर एक छोटा साकव त्या नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती निरगुडेच्या मध्ये हा बनवलेला होता. तो साकव तुटलेला आहे. आम्ही त्याचा कारण नंतर विचारलं तर जर स्टॉकवरती वाळू नाही असा मेसेज येतो आणि 3 कॉकऱ्यांनी नदीमध्ये वाळू काढण्याचं काम चालू. किमान 15 फूट खोल खड्डे त्या ठिकाणी झाल्याचं निदर्शनास आलं. आणि त्या ठिकाणी दिवसभर वाळू काढली जाते आणि रात्री 6 बारच्या टिपरने वाळू वाहिली जाते. आणि मग जो धारक ज्याला पाहिजे त्याला वाळू ऑनलाईन स्टॉक नाही असं दाखवलं जातं. तर साहेब मग 1 ऑगस्टपासून चालू झाली, आजपर्यंत एवढी वाळू तिथे निघाली, पण ती स्टॉक नाही आहे आणि माल तर आता मिळत नाही. आणि तोही 6 बारच्या मोठ्या भूपाळ. तर सर मला लोकांना आम्हाला उत्तरं काय द्यायची? तेव्हा जे छोटे छोटे लोक आहेत त्यांना 2 ब्रास वाळू लागते. आज 8,000-9,000 रुपये रात्री वाळू घेण्याची कॅपॅसिटी सर्वसामान्य लोकांची नाही. ही वाळू 600 रुपये. त्यानंतर नगर परिषदेअंतर्गत असणाऱ्या 4 शाळा, खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा 65. त्यानंतर ज्युनियर सिनियर कॉलेज इंग्रजी माध्यमाच्या शाळा असं एकूण 501 शाळांचं युनिट आहे आपलं. मेजॉरिटी आमच्या विभागाकडे माध्यमिक विभागाचे काही म्हणजे कस्टडीच्या वगैरे ड्युटीज असतात किंवा माध्यमिक विभागाअंतर्गत येणारे काही विषय असतील आणि प्राथमिक विभागाचा जास्त इनपुट आपल्या गट शिक्षणाधिकारी स्तरावरून केलं जातं. तर आपल्याकडे शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप केलं आणि पहिल्याच दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पाठ्यपुस्तकं पोहोचवलेली आहेत. यावर्षी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जास्त थोड्या उपक्रमांचा आपण सुरुवात केलेला आहे आणि मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपले जे तालुक्यामध्ये सुरू असलेले उपक्रम आहेत, श्रुतलेखनाचा उपक्रम असेल किंवा गतिवाचन हा एक आपण वेगळा उपक्रम घेतला होता की टी व्हीवर बातम्या वगैरे सुरू असताना थोडंसं खाली स्पीडमध्ये जी पट्टी येते ती विद्यार्थ्यांना त्या स्पीडमध्ये वाचता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर टाईम लावून आपण मराठी किंवा इंग्रजी पॅरेग्राफ असतील किंवा लेसन्स असतील ते जास्तीत जास्त स्पीडमध्ये मुलांना वाचण्याची विथ अंडरस्टँडिंग वाचण्याची सवय लागली पाहिजे. आणि हस्ताक्षर सुधारचा एक उपक्रम होता. हे 2 उपक्रम आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये गेले होते. याशिवाय मागच्या वर्षी झालेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये आपल्या तालुक्यातली एक शाळा म्हणजे गुरुवारी रापा सबनीस विद्यालय विभाग स्तरावरती क्रमांक आलेला होता आपल्या शाळेचा. तालुका स्तरावरसुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे नंबर येऊन बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटसुद्धा झालेल्या दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा, दप्तराचं जे ओझं आहे मुलांचं त्यासाठी आता वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून दर शनिवारी शाळांमध्ये उपक्रम घेतले जातात. क्षेत्रभेटी, शैक्षणिक सहल, त्यानंतर विविध प्रकारच्या परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेकडे जास्त फोकस करतो आहे आपण. कारण थोडंसं 22-23मध्ये 5वीचे आणि 5वीचे 18 विद्यार्थी आपले टोटल तालुक्याचे होते आणि 6वीचे 68 असे 86 विद्यार्थी होते. आपण यावर्षी 23-24मध्ये थोडंसं टार्गेट ओरिएंटेड काम करून 5वीचे 28 विद्यार्थी आपले गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि 8वीचे 85 विद्यार्थी असे टोटल तालुक्यातील 113 विद्यार्थी आहेत. तर यावर्षी आपलं यापेक्षाही आपण जास्त टार्गेट धरून आत्तापर्यंत शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांचं नियोजन दिलेलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये पहिली कार्यशाळा घेतली आणि काल आपली 9 तारखेला परवा दुसरी कार्यशाळा झालेली आहे. आणि याच पद्धतीने आता जुलैमध्ये फर्स्ट टेस्ट वगैरे किंवा ऑक्टोबरपासून दिवाळीनंतर कंप्लीट सिलेबस करून क्वेश्चन ॲन्सर्स वगैरे जास्त क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस या पद्धतीने आपण शाळांना नियोजन दिलेलं आहे. इंग्रजी अध्ययन समृद्धी हा एक यावर्षी नवीन सुरू झालेला जिल्हा स्तरावरून आलेला उपक्रम आहे. या अंतर्गत स्पेलिंग पाठांतर असतील, ड्युरेज क्वेश्चन्स असतील, कॉन्व्हर्सेशन्स असतील यासाठी मुलांना जास्तीत जास्त चान्सेस दिले जाणार आहेत. ही 3 वर्षापूर्वी एकदा आपण घेतली होती. त्यामुळे तालुक्यामध्ये सर्वांना किंवा विद्यार्थ्यांना शिक्षकांना याची कल्पना आहे. निपुण भारत अंतर्गत तालुक्यामध्ये अप्रगत विद्यार्थी विरहित वर्ग असावेत असा एक उपक्रम आपला सुरू आहे. 100 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. आणि पाडेपाठांतर, श्रुतलेखन, त्यानंतर प्रश्नपेटी करणे, आनंददायी शनिवार आणि यापेक्षा एक वेगळा उपक्रम आपण घेतला होता. हे सगळे गुणवत्तेशी संबंधित उपक्रम आपल्याकडे आलेले आहेत. त्याचबरोबर थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता असावी म्हणून आपण एप्रिलमध्ये मार्च-एप्रिलमध्ये एक शाळा आपल्याकडे आता नाही आहे. कारण ते सध्या अजून म्हणजे आमचं प्राथमिकचा पण हा फिक्स नाही आहे आता अजून येणं जाणं टाकले वगैरे सध्या ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे.
त्यामुळे फीस शिक्षकांची सगळी काही रिक्तपदं आहेत काही तेच शिक्षकांची काही रिक्तपदं नाही. रिक्तपदं आहेत सर. म्हणजे रिक्तपदांची सुरुवात गट शिक्षणाधिकाऱ्यांपासूनच आहे. गट शिक्षणाधिकाऱ्यांचं पद रिक्त आहे. विस्तार अधिकारी आपल्याकडे 10 बेट आहेत, तर 10 विस्तार अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात 4 विस्तार अधिकारी कार्यरत आहेत, 6 पदं रिक्त आहेत आणि त्यापैकी एका विस्तार अधिकाऱ्याकडे चार्ज आहे, त्यामुळे बाकीचे 3 विस्तार पदं कार्यरत आहेत. केंद्रप्रमुख आपल्याकडे 32 केंद्र आहेत, त्यापैकी 14 केंद्रप्रमुख कार्यरत आहेत आणि 18 पदं रिक्त आहेत. तसंच सर मुख्याध्यापकांची 22 पदं, पदवीधर शिक्षकांची 18, उपशिक्षकांची 22 अशी रिक्त पदांची संख्या आहे. ॲडजस्टमेंट सुरूच आहे. कालच आंब्यामध्ये प्रॉब्लेम आहे, खडकवाडीला प्रॉब्लेम आहे, खडकवाडीची ॲडजस्टमेंट झाली. ती आपण ॲडजस्टमेंट करतो सर. आता ती सॅच्युरेशन जवळपास होत आले, ते कम्प्लीट होत आलेलं आहे. आता माझ्याकडे एवढं डाटा आहे ना. सर आता ॲक्च्युली पोर्टलचे वगैरे ते जिल्हा उपकरण आलेले पण काही शिक्षक होते जिल्हा परिषदेला, पण ओव्हरऑल समायोजन पद्धतीने पूर्ण प्रत्येक तालुक्याचा जर त्यांनी विचार केला तर आपल्याकडे वॅकन्सी ज्या आहेत त्याचं पर्सेंटेज 4.53 असं आलं होतं आणि तिकडे मात्र भोरवेला वगैरे तिकडे वॅकन्सीचं जास्त, त्यामुळे तिकडे जास्त शिक्षक दिले आणि आपल्याला आता 1-2 शिक्षक नंबर्स थोडे आता मी सांगितले थोडेसे चेंज होतील, कारण कालच पुन्हा आपली एका शाळेची भर पडली, आपण त्या ठिकाणी उद्घाटनासाठी गेलो. सर सध्या 54चा आकडा आहे माझ्याकडे डिजिटल स्कूल्स आणि काही आता प्रस्तावितमध्ये आहेत. म्हणजे काही पदाधिकारी ग्रामपंचायत किंवा काही दानशूर ग्रामस्थ NGOs वगैरे यांच्या माध्यमातून मिळत आहेत. बेकायदेशीर चालू असेल तर तेही पाठीशी करण्याचं कारण नाही. विशेषतः तुम्ही जर अनेक ठिकाणी बघितलं तर काही आपले संस्था उद्ध्वस्त होतात, तेव्हा अजिबात पाठीशी घालू नका. आज माझे बोल येतील अशा ज्या काही उद्देशितांना सांगा, मी कुणीकडे हे करतो, मी स्वतः SIची बोलतो. अशा ज्या काही केसेस असतील त्या माझ्या निदर्शनास आणून द्या, त्या मी विषयी स्टेट एक्साईजला ॲक्शन घ्यायला सांगतो. कारण तुम्ही जे म्हणता पोलिसांना अधिकार देण्याचा हा पुन्हा पॉलिसी डिसिजन आहे. या पॉलिसी डिसिजनला जायच्या आधी मी स्वतः मीडिएट करतो स्टेट एक्साईजला. लोकल लेवलवर आम्ही कारवाई चालू केली, जे हॉटेल असतील जागे असतील यामध्ये अवैध दारूचं जुगार असेल, अटका असेल, ऑनलाईन हे असेल, काय सगळे प्रकार इथून सांगितले याचा अर्थ सुरुवात नोंद होता. तक्रारी येत आहेत, मग या सगळ्यांच्या कानावर हे प्रकार आहे. इंटरव्ह्यू करा, मला सांगा आणि जे पत्र दिले त्या व्हेरी सिरियस त्या संदर्भामध्ये कारण म्हणजे मागे नारायणगावचा जो प्रकार सापडला, तो नारायणगावचा जो प्रकार आहे का ते आपल्या न्यूज आहे त्यामध्ये आपल्याला नाणेघाट आहे, आंबोली आहे, त्या ठिकाणी सध्या जर आपण मोठे करून आमचं पालखीसाठी गेलेलं आहे, पालखीसाठी गेली आपली शनिवार रविवारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरामध्ये गर्दी होत असते.
त्या ठिकाणी आता वन विभाग असेल आणि तिथे स्थानिक ग्रामपंचायत आहे त्यांच्या माध्यमातून आपण पोस्टर वगैरे पण तयार करून सामाजिक लोकांमध्ये जनजागृती आहे. आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी नाणेगाड्यामध्ये जर तुम्ही एक बघितलं की तिथं काही वन सेवाला काय म्हणजे त्या माध्यमातून 50 रुपये जे मागचे 20 रुपये मोटरसायकलचे मागते त्याच्यात कुठं गाडी जास्त काय असतं ते आम्हाला समजत नाही. आणि वन समिती आहे काय मला काय सर्वे आपलं जेअर आहे ते जेअर अंतर्गत आपण जर समजा स्पॉट आहे त्या ठिकाणी जर डॉक्युमेंट आहेत मॅनेज करायचं असेल तर गावकऱ्यांना जर त्रास होतो तर प्लास्टिकचा बरंच झाड पडलेला असतो. मग याची जबाबदारी कोण होती कारण पोलीस कोणी येत नाही त्यासाठी आपण गावची समिती संयुक्त व्यवस्थापन समिती 2018 जेअर आहे त्याच्या अंतर्गत आपण स्थापन केलं. आधी मागच्या आपण प्रति व्यक्ती 6 रुपये शुल्क घेत होतो त्या अंतर्गत आपल्याला 8.5 लाख रुपये मागतो 8,50,000 रुपये जमा झाले होते. आणि त्या अंतर्गत आपण मग नाणेगाडचं पार्किंग असेल किंवा त्या ठिकाणी जो पडलेला काही प्लास्टिकचा नका असेल ते उचलण्यासाठी बाकीचं आणि त्याच्यातून अजून एक वेळ आपण चालू केली गावचं एक ठरवून घ्यायचं आहे. आणि नाणेगाडाचा अजून जास्त प्रमाण वाढला आहे मग त्यासाठी त्या टोल नाक्यावर जाऊन थोडंसं काढलं जाईल आणि तिथं चेकिंग जास्त माणसं तसं आपण किंवा जसे आदेश काढले तर तिथं गेलं नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण पार्किंग एरियामध्ये जे ते धोके स्पॉट आहे तिथं आपण माणसं जास्त लावले त्या अंतर्गत आपण देतो. आणि त्या अंतर्गत आपण जे गाईड आहे ते गाईड पण आपल्याला जागा तुम्ही म्हणताय या ठिकाणी सेफ्टी मेजर्स सगळे आहेत डॉक्युमेंटच्या ठिकाणी होते तर त्या सगळ्या ठिकाणावर आपली वेलिंग झालेली आहे. आणि परिवहन आयडेंटिफाय करा ना कसं वाटतं त्यांच्या यंत्रणेवर ते काम किती येणार फक्त कसं एखादं लागवड चालू आहे 7,500 लागवड झाली आहे. तसेच आपल्याकडे माणिक निवडणुकीवर ते काम करत होतं तर त्यामध्ये आपल्याला पाटबंधारेकडून आपल्याला 12.65 हेक्टर जागा घ्यायची होती तर त्या जागेपैकी आपण 5.96 हेक्टर जागा घेतलेल्या आहे. त्या जागेसाठी आपण 1.26 लाख त्यांनी वर्ग केला आहे. आणि त्या अंतर्गत आपल्याला त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी ती जागा आपल्याला 7.6 हँडओव्हर केली. 12.69 आपली मागणी होती त्याचे तेवढे आपण पैसे पण भरलेले आहे. जे 98 नियामक मंडळाची बैठक होती त्या बैठकीअंतर्गत 15 हेक्टर आणि त्याच्याकडे नंबर त्या टायमिंगला त्या अंतर्गत आता जे आपली मागणी केली त्याच्यात ते 5.96 जे सेव्हिंग आहे ते आपल्याला भरून केलेलं आहे. बाकीची मजूर पूर्ण आपले प्रोसेस पुढे चालू आहे. त्याच्यानंतर माणिक विभागीय केंद्रामध्ये एखादं कन्सल्टंट नेमून आपण इस्टिमेट बनवलेला आहे. इस्टिमेट आपण टेक्निकल ॲप्रोच केलेलं आहे मंजुरीसाठी आणि सोबतच आपण टेंडर आणि बाकीची सेंट्रल कॅपॅसिटी वाढल्यानंतर किती सर आता आपली आधीची कॅपॅसिटी होती 44ची कॅपॅसिटी होती आता ती वाढून आपण 4 युनिट बनवतोय. त्याची युनिट 6,000 आहे अजून 40 वाढ 40 नंतर 44 आज होईल. आणि ते नवीन जागेवर कॅपॅसिटी सुद्धा आहे आताची कॅपॅसिटी फुल आहे आणि वरून एक्स्ट्रा आपण ॲडजस्ट केली जे आपले सोशल झालेले ॲनिमल होते ते एकत्रित बाकी एक्स्ट्रा किती येतो सर आपल्याकडे जवळपास एक 23 आहे 23 ॲक्च्युली कॅपॅसिटी वाढणार ती फक्त 20 नाही तसं नाही 23 पैकी आता आपली बाकीचे जालना जो आहे त्यामध्ये आपली 10 बिबट जाणार आहे त्यासाठी जालनाची सुरुवातीची टीम आली होती त्यांनी आता सिलेडीची परमिशन पण भेटली आहे. एक आता 3-4 आपले पुढे 10 जाणार आहे तशी आपली कॅपॅसिटी झाली तशी आपली आणि जे त्यांचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आपल्या चालू आहे आणि लागवड जी आपण करतो कुठल्या प्रकारची झाडं आहे वृक्ष लागवड करतो त्यामध्ये आपली सगळी देशी कशाची झाडं आहे जवळपास माझ्याकडे 50,000 रोपं आहे त्यामध्ये मोगरी वावा त्यानंतर सिसम आहे बेल आहे भावा आहे अमरदास नावाचं त्यानंतर आवळ्याचे झाडं आहे विडा टेहडा चिंच
चुकीचं आहे. त्याचं ग्रामपंचायतीला आपल्याला वृक्ष लागवडीसाठी आपल्याला शासकीय ग्रामपंचायत ज्यांना निधीची तरतूद नाही काय त्या अंतर्गत आपण चालू आहे. मियावाकी समितीचं ट्रायल घेतलं आपल्या दोन डिव्हिजनमध्ये पंचल किंवा मियावाकी जिल्हा आहे. गुडेगावमध्ये केलं आहे. मियावाकी एकच होतं, एकदम दाट झाडाची लागवड करतो आणि कॅनोपी होतो. त्यामध्ये एका वर्षात 10 ते 15 वाढवतो. मियावाकी काय होतं, आपल्या नेहमीच्या झाडं लागवडीपेक्षा त्याचे कॉस्ट जास्त असल्यामुळे आणि नारायणगाव जुन्नर 2 हा नुकताच नवीन पेसा प्रकल्प 1 एप्रिल 2023 पासून तयार झालेला आहे आणि महिला व बालकल्याण विभागाकडून 3 मेन फ्लॅगशिप योजना राबवल्या जातात. त्यापैकी नुकतीच 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लॉन्च केली गेली आहे आणि 3 जुलै 2024ला त्यामध्ये सुधारणा केली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविकाकडून केलेल्या सर्वेमध्ये एकूण 21 ते 65 वयोगटात 67,405 महिला, प्राथमिक अंदाज आमचा असा आहे की 67,405 महिला या योजनेकरिता पात्र आहेत. या योजनेकरिता नारी शक्ती दूत 405 अंगणवाडी सेविकेचा कुटुंब सर्वे आहे आमच्याजवळ आणि 21 ते 65 वयोगटातील ह्या महिला ह्या योजनेकरिता पात्र असतील असा अंदाजित सर्वे आहे तो आमचा. हो हो जे तुम्ही 6 महिन्यानंतर व्हेरीफाय करणार आहात, निवडणुकीच्या आधी तुम्ही व्हेरीफाय नाही करणार. एकूण तुम्ही म्हणता 68,000 महिला या अपेक्षित आहेत. ओके, तर यांना जे 1,500 रुपयाचं जे हे असणार आहे अनुदान असणार आहे ते किती महिन्यांचं मिळालं आहे? 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला नाही. यामध्ये अनुदानासाठी महिला पात्र झाली तर तिला काही अश्युरन्स आहे का, तिला किती वर्ष हे मिळणार आहे? तसं GR माझ्या कुटुंबाची माझी एखादी भगिनी लाडकी बहिणीसाठी याचा व्हिडिओ करा पाहिजे. तर हे प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेचा. लाडकी बहीण एखादी योजनेसाठी एखादी भगिनी जर एखादी भगिनी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरली तर असा काही अश्युरन्स आहे का की किती कालावधीसाठी तिला ही तरतूद होणार आहे? दर महिना 1,500 रुपये. अर्थसंकल्पात फक्त अर्थसंकल्पातली घोषणा आहे, त्यामुळे किमान एक आर्थिक वर्ष होणार आहे की ती 65 वर्षाची होईपर्यंत ही घोषणा होणार आहे. काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना. तुम्ही नोंदणी करताय, तुम्ही म्हणताय तालुक्यातल्या 68,000 महिला यासाठी पात्र ठरू शकतात, तर याच्यामध्ये टाईम स्पॅन किती हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये आता तुम्ही स्वयंघोषणापत्र म्हणता, तर या स्वयंघोषणापत्राचं तपासणी ही केव्हा होणार? त्याला स्टिप्युलेटेड टाईम काय? त्याची स्क्रुटिनी केव्हा होणार? सर, पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर असं आहे की GR मध्ये किती वर्षापर्यंत म्हणजे ॲश्युअर केलेलं नाही आहे की मतदान होईपर्यंत फक्त कन्फर्म आहे तसं आम्ही असं लोक म्हणतात. तसं पण मी त्यासाठी अधिकाऱ्यांना विचारलं की काही टाईम फ्रेम फिक्स आहे का? या संदर्भात असं काही फिक्स नाही आहे किंवा विधानसभेपर्यंतच आहे असं काही त्याबद्दल आम्हाला काहीच बोलता येत नाही. GR शासन निर्णय असा सांगतो की 31 ऑगस्टपर्यंत आपण सर्व अर्ज जमा करायचे. हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि 31 ऑगस्ट सर, जनरेटर बॅकअप फार गरजेचं आहे. आता PWDवाल्यांनी सर्वे करून गेलेले, त्यांनी इस्टिमेट दिले 9,90,000 तरी सगळ्या या ज्या गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट्स आहेत याला पण आपण पहिलं ग्रुप ऑफ सोबत
गव्हर्नमेंटचं सर त्यांनी MNREकडे त्यांना हे करावं लागेल. हॉस्पिटल जर सांगत असेल मला जनरेटर पायपर पाहिजे तर बॅटरी घेतल्यानंतर गोष्टी पुढे आणि काही आहे जागा अवेलेबल आहे का? नाही, जागा पण ते नवीन स्ट्रक्चर बांधण्यासाठी जागा नाही. नवीन स्ट्रक्चर बांधायला जागा नाही. सेकंड फ्लोअर घेतला फर्स्ट फ्लोअर तर जागा आहे. आमच्या विभागामार्फत सामूहिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत आम्ही 2024-25 या वर्षामध्ये आमच्याकडे तृतीय वर्ष रोपवन आहे, ज्यामध्ये आम्ही 81 हेक्टर प्लांटेशन घेतलेलं आहे. त्याचं मेंटेनन्स आणि संगोपन आम्ही करतो. आणि तसे आम्ही हिवरे बुद्रुकला रोपवाटिका आहे. हिवरे बुद्रुकला आमची रोपवाटिका आहे, जिथे आम्ही 1,54,000 सध्या आमच्याकडे रोपं आहे. त्याच्यामुळे सगळी देशी प्रजातीची रोपं आहेत, फळझाडं आहेत. ते आणि सध्या वनमहोत्सव कालावधी चालू आहे, तर आम्ही कन्सेशनल रेटमध्ये शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था यांना आम्ही रोपं वाटप करत आहोत. तसेच आमच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पंचायतांमध्ये योजना जी मागच्या वर्षी लागू केली होती, त्या अंतर्गत आम्ही 2 हेक्टर प्लांटेशन घेतलेलं आहे. ते रोपं आता द्वितीय वर्षामध्ये आहे. तिथे वड, पिंपळ, उंबर, आंबा, कडुलिंब अशा प्रकारची देशी प्रजाती आम्ही लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर अमृतवृक्ष आपल्याद्वारे ही राज्य शासनाची योजना, तसेच एक पेड मागे ना ही केंद्र शासनाची योजना. याच्यामध्ये आम्ही रोपे वाटप करतो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, त्याप्रमाणे आम्ही स्टॉल लावला होता सुंदरमध्ये की लोकांना कन्सेशनल रेटमध्ये रोपं वाटप करतो. तसेच आम्ही कन्यावन समृद्धी योजना जी आहे ती राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या ज्या मुली आहेत त्यांना 10 रोपे आम्ही मोफत देतो. आणि त्याच्यामध्ये फळझाडे, साग आणि इतर प्रजाती असं त्याच्यामध्ये कन्यावन समृद्धीमध्ये सर आम्ही आतापर्यंत 200 दिलेले आहेत. आणि यावर्षी आम्ही 1588 बेनिफिशरीज केलेले आहेत, आयडेंटिफाय केलेले आहेत. सर मागच्या वर्षी आमच्याकडे तेवढी रोपं नव्हती, ॲक्च्युली आमच्याच ट्रान्झॅक्शनसाठी आम्हाला पुरत नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तेवढे तिथे कमी दिले गेले. तर यावेळेस आमच्याकडे आहेत रोपं, तर मग आम्ही 1588 आयडेंटिफाय केली, तेवढे आम्ही त्यांना करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड ही हे पण आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये फक्त वृक्ष लागवड आम्ही करतो. त्याच्यात सध्या बांबू लागवड, मोगरी लागवड असे आमच्याकडे सध्या 4 बेनिफिशरीजचे प्रकरणं चालू आहे. टोटल 7 प्रकरणं आहेत, त्यातली 4 चालू आहेत. सर जे काही फायदिस्ट आहेत, मी परवा ते शिंगोटे हॉस्पिटलला गेलो होतो. तिथं मी एवढ्या पेशंटला विचारलं, त्याच्या बऱ्याचशा पेशंटनी मला सांगितलं की आल्याच्या वडीलला पाठवलं. सर फायदिस्ट पेशंट असतात आपल्याकडे. ते PIH पेशंट आहेत, LS2 LSCS आहे, किंवा ज्या बेबीला ची गरज आहे NICU, असे पेशंट आपण घेतो. रिटर्न लेवलमध्ये आहेत. किती केसेस रेफर झाल्या मागच्या महिन्यामध्ये? तर ते टोटल पेशंट 24 आहे. रेफर ऑफ 24. त्यातले ANC कमी असतात. ANCचं डिफरन्शिएशन आहे. त्याचा हाय रिस्क किती होता 24? बायफर्केशन नाही. का बायफर्केशन नाही? आपण आरोग्य व्यवस्थेची तयार करतो, पब्लिक हेल्थची व्यवस्था तयार करतो, की प्रायव्हेट हॉस्पिटलच्या भल्यासाठी नाही करत असेल. सप्लाय हां हो सर आहे. गॅनेकोलॉजी साहेब आहे. तुम्ही सध्या गॅनेकोलॉजी तरी 24 केसेस रेफर केला.
सर हाय रिस्क असतात आपल्या सर ॲडमिट पेशंट असतात NSCS असते किंवा NICU नाही आपल्याकडे DIH केसेससाठी ICU फॅसिलिटी खूप आहे म्हणजे 24 सगळे ICU आणि शुअर नावं सांगू केसेस की सांगू शुअर 24 हेल्थ आणि जून महिन्यामध्ये OPD आहे 4299 ओव्हरऑल 3 मंथची OPD आहे 30,075 आउट ऑफ दॅट इन जून डिलिव्हरी आहे 36 प्रोग्रेसिव्ह 3 मंथली डिलिव्हरी आहे 128 आउट ऑफ दॅट 15 नॉर्मल डिलिव्हरी इन जून आणि LSCS 21 and progressive मध्ये नॉर्मल डिलिव्हरी 58 आणि LSCS टोटल 70 in 3 months. तर टोटल स्नेक बाईट जास्त प्रमाणात येतात तर जून महिन्यामध्येच आता पाऊस चालू झाल्यापासून 15 स्नेक बाईट झालेले आहे. मॅनेज किती केलं सर आपण 15 पैकी 10 तो मॅनेज करतो. आपल्या लेवलला मॅनेज केलं कसं वाटतं नाही आपल्याकडेच मॅनेज करतो. आपल्याकडे आणि हे आहे डायलिसिस युनिट आपल्याकडे ICU नाही मग काय नॉन पॉयझनस मॅनेज केलं नॉन पॉयझनस आणि वाईट पॉयझनस नॉन पॉयझनस मॅनेज केले की पॉयझनस मॅनेज केले कुठले जास्त स्नेक बाईट होतात सर वायपर आणि नॉन पॉयझनस वायपर आणि नॉन पॉयझनस हे जास्त आपल्या झालं काय वायपर असेल तर काय प्रिकॉशन द्यावी वायपर इज हिमॅटोटॉक्सिस तो BTCT आहे आपल्याकडे क्रिएट आणि कोबरा नाही येत बाईट कोबरा आहे किती केसेस झाल्या 6 महिन्यात 6 मंथमध्ये एक केस झाली कोबरा बाईट